मी पाणी घालते आणि गवत वगैरे काढते. बर, मला एक सांग, ह्या झाडाच्या बाबतीत तुला काय वाटतंय? मला भाऊ नाही म्हणून मी रक्षाबंधनला राखी बांधते झाडाला. वा, व्हेरी गुड. म्हणजे प्रत्येक रक्षाबंधनला तू झाडांना राखी बांधतेस. म्हणजे किती सुंदर संदेशाची मुकलीच्या द्वारे आपल्याला खरा पाहिला तर दिला जातो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचेरी, पक्षीही सुस्वरे आळविती. तुकोबारायांनी शेकडो वर्षापूर्वी हा अभंग लिहिला. कारण वृक्षाचं इतकं महत्त्व या मानवी जीवनामध्ये आहे, त्याची स्पष्टता त्यांनी त्यांच्या अभंगाद्वारे केली आहे. त्याच अभंगाची एक प्रचिती आपल्याला लातूर या शहरामध्ये आलेली आहे. एक असे दाम्पत्य आहेत, 56 वर्षाचे 56 ते 57 वर्षाचे 2 तरुण आहेत. मी तरुण यासाठी म्हणतो की तरुणालासुद्धा लाजवतील असं त्यांचं कार्य आहे. ते म्हणजे अशोक पाटील व त्यांच्या पत्नी श्रीमती कमल पाटील. हे 2 दाम्पत्य लातूरमध्ये आहेत. लातूरमध्ये त्यांच्या एकूण जागेच्या क्षेत्रफळापैकी फक्त 25% घर बांधले आणि 75% क्षेत्र त्यांनी झाडे लावण्यामध्ये वापरलेलं आहे. याचा आढावा आम्ही घेण्यामागचं मुख्य कारण असं आहे की जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर ह्या सध्या झाडे लावण्यावर भर देत आहेत. त्यांच्या स्वप्नातलं हरित लातूर त्यांना करायचं आहे, परंतु त्यासाठी त्यांना साथ देणारे किंवा त्यांच्या मनाप्रमाणे हरित लातूर करण्यासाठी धडपडणारे असे हे 2 युगल आहेत आणि त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहे. आज आपण पाहू शकता इथं पाटील निवास म्हणून त्यांचं घर आहे आणि आज तुम्ही पाहू शकता त्यांच्या घराच्या समोरून आम्ही सुरुवात करत आहोत. कॅमेरामॅनला मी विनंती करतो की त्यांनी ही झाडे दाखवावीत. जवळपास वेगवेगळी फुलांची, फळांची आणि औषधींची झाडे, त्याचबरोबर मोगरा असेल, अशोक असेल, कडुलिंब असेल, अशी वेगवेगळे प्रकारची झाडे त्यांनी जोपासली आहेत. खरं पाहिलं तर मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग आहे आणि आपण माझ्या बाजूला बघू शकता इथं लिंबाचं झाड आहे, मोठं झाड त्यांनी जोपासलेलं आहे. पाठीमागं आंब्याचं झाडसुद्धा जोपासलेलं आहे आणि वेगवेगळ्या फुलांची झाडंसुद्धा आहेत. तर आता आपण आतमध्ये त्यांनी त्यांची जो मुख्य जागा आहे त्या मुख्य जागेकडे जाणार आहोत. आपण कॅमेरामॅनला विनंती करतो माझ्या पाठीमागे यायची. त्यांनी आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची झाडे. अक्षरशः मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये हापूस आंबा येत नाही, परंतु हापूस आंबासुद्धा त्यांनी लावलेला आहे. जेणेकरून एकूणच काय तर झाडं कोणतीही लावा, फळाची असू द्या, फुलाची असू द्या, परंतु झाडं लावणं गरजेचं आहे, कारण त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होत असतो. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये जेव्हा रेल्वेनं पाणी आलं तेव्हासुद्धा त्यांनी झाडाचा छंद खूप चांगल्या प्रकारे जोपासलेला आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ते दोन्ही जे पती पत्नी आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि खरं पाहिलं तर कमल पाटील ह्या कासारखेडा केंद्रामध्ये केंद्रप्रमुख आहेत लातूर तालुक्यातील. तर अशोक पाटील हे आहेत हरंगुळ बुद्रुक केंद्रामध्ये केंद्रप्रमुख. दोघंही नोकरी सांभाळून हा छंद जोपासायत. आपण त्याची चर्चा करणार आहोत. या 2 तरुणाच्या घरी आम्ही आलेलो आहोत लातूर शहरामधील श्रीनगर या ठिकाणी. खरं पाहिलं तर अत्यंत सुंदर असं त्यांनी गार्डन तयार केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं खूप सुंदररीत्या इथं जोपासली गेली आहेत. आपण त्यांच्या कुटुंबाचा परिचय करून देणार आहोत. सर्वप्रथम मी त्यांच्या कुटुंबाची तुम्हाला माहिती देतो. सर, आपलं नाव काय? मी अशोक माणिकराव पाटील, केंद्रप्रमुख हरंगुळ बुजुर्ग. बरं, ताई आपलं नाव? मी कमला शुक्रराव पाटील, केंद्रप्रमुख ममदापूर आणि कासारखेडा केंद्र. बरं, बाळा तुझं नाव काय? सिद्धी विवेक पाटील. बरं, तुझं बाळा नाव? आर्या फुडगे. बर, हे 2 चिमुकली सुद्धा आपल्यासोबत आहे. त्याचं कारण मी या 2 चिमुकल्याला का घेतलोय, कारण यांचा सुद्धा तितकाच खारीचा वाटा या झाडं लावण्यामध्ये आहे. सर्वप्रथम आपण सरांकडनं सुरुवात. सर, मला सांगा, सुंदर अशी झाडं आपण जोपासलीत, खूप मोठी झाडं झालीत, वेगवेगळ्या प्रकारची फुलांची, फळांची झाडं आहेत. तर यामागचा हेतू काय, का लावावीशी वाटली, याची थोडक्यात आम्हाला पार्श्वभूमी सांगा. आजचा दिवस बकरी ईदचा दिवस आहे. त्याग, समता आणि दान याचं प्रतीक असलेला हा सण आहे. मुस्लिम बांधवाला या सणानिमित्त मी शुभेच्छा देतो. राजमाता जिजामाता
ज्यांच्या प्रेरणेनं शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना श्रद्धांजली वाहून मी ही झाडं जी लावायची ती प्रेरणा मला कुठून मिळाली त्या संदर्भात 2 शब्द सांगतो, माझं मनोगत व्यक्त करतो. हे पहा, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांच्या प्रेरणेनं भरलेला आहे. संतांमध्ये संत ज्ञानेश्वर आहेत. तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे म्हटलेलं आहे. मला ही झाडं लावायची जी काही प्रेरणा आहे ती मी नेहमीच 5 पेपर वाचतो. पेपरमध्ये मी एकदा वाचलं की मधु मंगेश कर्णिक कोकणातले महान साहित्यिक, आणि त्यांनी सांगितलं की माझ्या घरामध्ये मी एवढी झाडं लावलीत, ती झाडं पाहून मोठे मोठे नेते माझ्या घराला भेटी द्यायला येतात. अगदी माजी पंतप्रधान चंद्रशेखर देखील त्यांच्या घराला येऊन त्यांनी भेट दिली. हे मी वाचलं पेपरमध्ये. मधु मंगेश कर्णिक हे कोकण संस्कृती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत. गणपतीपुळेला आपण जातो, फक्त समुद्रकिनारा पाहतो, पण बाजूलाच मालगुंड आहे जे निसर्गरम्य ठिकाण आहे, जे केशवसुताचं जन्मस्थान आहे. त्या ठिकाणी फार मोठं स्मारक मधु मंगेश कर्णिक यांनी केलंय. शूर नवा शिपाई झुपर्जा या कविता त्यांनी त्या ताम्रपटावर कोरलेल्या आहेत. असं ठिकाण गणपतीपुळ्याला गेल्यानंतर निसर्गरम्य झाडामध्ये दडलेलं ते ठिकाण पाहावं अशी मी विनंती करतो. आणि मागं मी शिक्षक असताना माननीय जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख आणि शिवसाहेब भाई नगराळे यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रविवारी सभा सर्व शिक्षकाची घेतली सभागृहामध्ये. प्रत्येक तालुक्यात लातूर जिल्ह्यातल्या आणि कळकळीचं विनंती केली. दोघांनी निवेदन केलं की आम्हाला शासनाचा कोणता GR नाही, पण आम्ही फिरतो, तुम्ही झाडं लावा. हा संदेश त्यांनी तेव्हा दिला. आम्हाला आदेश नसताना देखील आम्ही सांगतो. आणि त्यांनी सांगितलं अगोदरच्या काळी शाळा या झाडातनं टुमनदार झाडातनं डोकावून बघावं लागायच्या. अशा झाडा अशी प्रेरणा मला मिळाली. दुसरी गोष्ट, माझे जे आजोबा होते रामचंद्रराव पाटील, त्यांचा एवढा छंद होता झाडं लावायचा. ते ज्या ठिकाणी गेले आंबा खाल्ला आणि आंबा तो आवडला, लगेच आंबा तो आपल्या शेतात लावायचा. मी पाटील असल्यामुळे पाटलाच्या शेती या गावशेजारी असतात. गावशेजारीच रोडवर माझी शेती होती. तिथं पाण्याचं रहाट होतं, विहीर होती, कोटा होता. आजोबा तिथंच राहायचे. लातूरला जाणाऱ्या व्यापाराच्या निमित्तानं माल घेणं देणं, गाड्या बैलगाड्या होत्या त्यावेळेस, त्या तिथं थांबायच्या. तिथं जेवण करायचं. कुणाला भाकरी नसली आजोबा भाकरी नेऊन द्यायचे. झाडाचे फळं खाऊ घालायचे. सर्व प्रकारची झाडं, रामफळ असो, चिक्कू, सीताफळ, अगदी इडलिंबू म्हणजे गळूलिंबाचं झाड देखील त्यांनी लावलं होतं. आणि त्यांनी जे झाड लावलं आहे त्याच्यापैकी एक सध्या आहे, कारण इतर जमिनीवर प्लॉटिंग झालेली आहे. एक झाड आहे त्या झाडाचं नाव केळ्या आंबा. हा केळ्या आंबा असा आहे, प्रत्येक आंबा खाल्ला, प्रत्येक आंब्याची चव वेगळी आहे. आणि त्यामुळं चांगला नेमका कोणता आंबा हे सांगणं कठीण आहे. जसं समुद्राची लाट चांगली कोणती हे सांगणं कठीण आहे. एकापेक्षा एक छान छान लाटा येतात, तसं या आंब्याच्या बाबतीत म्हणता येईल. तो आंबा मी इथं आणून लावणार आहे. ते झाड आजही जिवंत आहे, तिथं फार मोठा वृक्ष आहे. दुसरी गोष्ट, कोकणामध्ये फेरफटका मारला असताना असं लक्षात येतं आपल्याला की कोकणातले लोक भात खातात, मासे खातात आणि काजू, नारळी, पोपळीच्या बागा आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या डोक्यावरची केस जात नाहीत. जी काही तिथली माती आहे त्या मातीमुळं जी काही बुद्धिमान माणसं आहेत, अगदी CD देशमुख भारताचे गव्हर्नर होते, अर्थमंत्री होते, 1 रुपया पगार घेऊन त्यांनी नोकरी केली. असे चिंतामणराव देशमुख कोकणातले, लोकमान्य टिळक कोकणातले, साने गुरुजी कोकणातले, असे कितीतरी साहित्यिकाचे आणि नेत्याची नावं आपल्याला घेता येईल. आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचं कारण तिथली माती आणि तिथली झाडं हेच आहेत. चाकूरला जी माझी शेती आहे तिथं प्लॉटिंग झालेली आहे. अनेक झाडं होती. माझ्या वडिलांनी 3 किलोमीटर चाकूर वसवलंय. सोसायटी, ग्रामपंचायत, जोगवाडा, पोलीस स्टेशन, व्यापारी महामार्ग, दुकानं सगळी आमच्या शेतावर आहेत. रुपयाला प्लॉट दिला माझ्या वडिलांनी एकाला. आणि माझ्या वडिलाचं वैशिष्ट्य असं, 1 रुपये कधीही त्यांनी कुणाचा चहा पिला नाही. चहा पाजवला
आणि मला एक सांगा, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपले वडीलच नव्हे तर आपली पूर्ण पिढी कार्यरत होती, त्याचा वसा त्याचा वारसा आपण सुद्धा जोपासत आहात का? बिलकुल मी जोपासतोय वारसा. माझ्याकडं 2 केंद्र आहेत, माझ्या पत्नीकडं 2 केंद्र आहेत. आणि आम्ही जेव्हा माननीय EO फुटाणे मॅडमला भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की अर्धा तालुका तुमच्याकडे आहे, तुम्ही काय करू शकत नाही. तर मी असा एक उपक्रम यावर्षी ठेवणार आहे, जो शिक्षक ज्या शाळा वृक्ष जोपासतील त्यांना त्यांच्या गुणाची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये मी करणार आहे. आणि हे पहा, मला असं सांगू असं वाटतं की या माझ्या प्लॉटिंगमध्ये तुळस आहे तसं बेलाचं झाडी आहे. म्हणजे वैश्य समाज आणि वीरशैव समाज दोन्हीचा संगम माझ्या या झाडामध्ये आहे. पशुपतीनाथाचे सोमवार असतील किंवा श्रावण महिन्यातले सोमवार असतील, प्रत्येक गल्लीतली भगिनी माझ्या घरी येऊन फुलं नेते, बेलाची पानं नेते, तुळशीच्या मंजुळा नेतात. मी जसं शिवरात्री करतो तसंच एकादशी करतो. मी जातीभेद मानत नाही. माननीय घुगे मॅडम माझ्या पाहुणे आहेत, गीतेसाहेब माझे पाहुणे आहेत. तसं बघितलं तर सर्व जाती धर्माचे माझे पाहुणे आहेत. मी जातीभेद मानत नाही. आणि मी फक्त एकही, मी पाडव्याच्या दिवशी आंबे आणले, रसपोळ्या होत्या. एक दुःखद प्रसंग घडला माझ्या आयुष्यात, त्यामुळं या ठिकाणी जे आंबे निघाले मी यावर्षी एकही आंबा खाल्ला नाही. आणि ही काय दुःखद प्रसंग काय होता? वैयक्तिक दुःखद प्रसंग होता. मला अमृत म्हणजे पेरू हे फळ आवडतं, ते जे की मी लावलंय, माझ्या सासूबाईंनी तिचं रोप दिलंय. माझ्या पत्नीला चिक्कू आवडतं, चिक्कू लावलंय. माझी पत्नी सीझनमध्ये दररोज चिक्कू खात होती. सीझनमध्ये मी पेरू दररोज खायची. फक्त पेरू खातो, ह्याच्या पलीकडे मी कोणतं फळ खात नाही. माझ्या भगिनी, मानलेल्या भगिनी कडपूरकर मॅडम यांना माझ्या इथं जे काही आहे, बेल असेल किंवा दुर्वा असतील किंवा लिंबाच्या झाडाला लागले लिंब, कडीपाला आणि आंबे, त्यांना चटणीसाठी त्यांना सोडून मी खात नाही. त्या माझ्या मानलेल्या भगिनी आहेत. आणि पहा, जो काही आता माझं गाव चाकूर आहे, जो काही विकास झाला आहे चाकूरचा, तो विलासराव साहेबांच्या मुळं झालेला आहे. चाकूरला जे कृषी विद्यापीठ आलं, MIDC आली, ती विलासराव देशमुख साहेबामुळं आली. माझा चुलत भाऊ काँग्रेस विलासराव पाटील पंचायत समितीचा माजी सभापती आणि सध्या चाकूर तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आहे. माझा दुसरा चुलत भाऊ बालाजी पाटील चाकूरकर, जो जिल्हा उपाध्यक्ष आहे BJPचा. या दोघांचं पाठबळ आणि समर्थन आहे. मी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी मॅडम ठाकूर घुगे मॅडम यांची प्रेरणा या ठिकाणी घेऊन मी असं शब्द देतो की मी स्वतःच झाडं नाही लावणार, इतरांनाही परावर्त करणार. जिल्हा परिषदेचे CO माननीय अनमोल सागर यांचं कौतुक, अभिनंदन नाही, जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. कारण यापूर्वी अनेक अधिकारी येऊन रिटायर झाले पण प्रमोशन त्यांना मिळालं नाही. अभिनव गोयल साहेबांनी आल्याबरोबर प्रमोशनचा धडाका लावला. सर्व खात्यामधले प्रमोशन झाले आणि त्यांच्यामुळंच आम्ही दोघं केंद्र प्रमुख झालोत. आणि हे केंद्र प्रमुख करण्यामागं माननीय ED गीते साहेब आणि माननीय माझे मित्र लोखंडे साहेब सर यांनी माझी CR चांगली लिहिली. जे एक चांगला प्रस्ताव पंचायत समितीचे क्लार्क गुड साहेब यांनी पाठवला आणि त्यामुळं आम्हा दोघाला प्रमोशन मिळालं. माझ्या घराला, माझ्या वृक्षाला भेट देण्यासाठी माननीय गट शिक्षण अधिकारी जांभळदरे साहेब येऊन गेले, पाहणी केली त्यांनी. ते मुलाच्या लग्नपत्रिका देण्यासाठी आले होते, पण आल्यावर त्यांनी झाडाची, वृक्षाची पाहणी केली आणि त्यांना कौतुक वाटलं. तसंच गीते साहेब देखील आले, त्यांना मी आंबे दिले. मेत्रे साहेब बाजूलाच राहतात, त्यांनाही आंबे दिले. जे काही आहे या दोघा तिघांनी पाहणी केली. फुटाणे मॅडम, त्यांचा आजोळ चाकूर आहे. माझं घर जे जुनं चाकूरचं आहे त्याच्या उमटेची गली आहे आणि बाजूला जंगमाची आणि पाठीमागं ब्राह्मणाची आहे. तिथं एका बाजूला ज्ञानेश्वर मंदिर आहे, एका बाजूला महादेव मंदिर आहे. तर तिथले नागनाथ बेजगांववार यांच्या फुटाणे मॅडम भाची आहेत. त्या आम्हाला रेणापूर तालुक्याच्या BO होत्या. त्यांची पासनं देखील आम्ही प्रेरणा घेतली आहे. मी इथं सांगू इच्छितो की घुगे मॅडमसारख्या, कलेक्टर मॅडम, अनमोल सागर सारखे CO आणि फुटाणे मॅडम सारखे
EO आणि जांभळदरे साहेब सारखे BO येणे नाही. नक्कीच. तर हे बाग किंवा ह्या वृक्षाचं संवर्धनाबरोबरच माझ्या आयुष्यामध्ये ह्या अधिकाऱ्याचं सुद्धा किती महत्त्व आहे हे सुद्धा सरांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आपल्यासोबत अशोक पाटील यांच्या स्नुषा कमल पाटील ह्या सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, काय सांगाल, हे वेगवेगळी झाडं आपण आपल्या प्रांगणामध्ये लावलेली आहेत. एकूण घराच्या क्षेत्रफळाच्या 75% आपण झाडं लावलीत. खरं पाहिलं तर शहरामध्ये मोठमोठे बंगले उभारतात. तुम्हाला असं वाटलं नाही का माझा एखादा सुंदर मोठा बंगला राहावा, झाडं नकोत, असं वाटलं नाही का? किंवा हे झाडं लावण्यामागचा काय हेतू आहे, काय सांगाल याबद्दल? लहानपणापासूनच मला झाडं खूप आवडतात आणि एक लहानपणापासून माझं स्वप्न होतं की एक छोटंसं घर असावं, छोटंसं म्हणजे झोपडीवजा घर असावं आणि खूप सारी झाडं असावीत भोवताली. पण ते स्वप्न साकार होईल की नाही याची मला शंका होती. कारण आजकालच्या जमान्यामध्ये जागेचा प्रश्न असतो, सगळे प्रश्न असतात. पण हे स्वप्न माझं पूर्ण झालं. कारण माझे पती जे आहेत त्यांना वृक्षाची आवड आहे आणि आम्हाला दोघांनाही वृक्षाची आवड असल्यामुळे आम्ही छोटंसं घर बांधलेलं आहे. पण जास्तीत जास्त जागेमध्ये आम्ही झाडं लावलेली आहेत. मला पतीची साथ मिळाली आणि मलाही खूप आनंद झाला की मलाही झाडाची आवड आहे. पूर्ण सुट्टीचा दिवस मी झाडाखाली घालवते. माझं काही प्रशासकीय काम असेल, कोणतं असेल तर झाडाखाली बसून मी पूर्ण काम करत असते. आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळे कूलरच्या खाली, फॅनच्या खाली, AC मध्ये असतात. मी ह्या झाडाखाली माझा पूर्ण दिवस घालवते आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये राहिल्याचा मला आनंद मिळतो. त्याच्यामुळे माझं आरोग्यही चांगलं राहतं. विशेष म्हणजे आम्ही सगळे औषधी वनस्पती इथं लावलेले आहेत. बेलाचं झाड आहे, तुळशीचं झाड आहे, कडुलिंबाचं झाड आहे, पेरूचे झाड आहेत, चंदनाची झाडं आहेत. सगळे अगदी औषधी वनस्पती इथं मी लावलेली आहे आणि त्याची जोपासना केली आहे. मी स्वतः सुट्टीमध्ये वेगळा वेळ काढते. आता मी केंद्रप्रमुख आहे, सतत बिझी असते. बिझी असले तरी मी सकाळी पहाटे 3:30 वाजता उठते, माझा योगा प्राणायाम करते आणि लवकरात लवकर सगळं आवरून मी याच्यासाठी वेळ देते. आणि माझे पती सुट्टीच्या दिवशी पूर्ण हे काम करतात. याचं आम्ही दोघंही मिळून काम करतो. कधी झाडं जोपासत असताना कधी दोघांमध्ये वादविवाद होत नाही का झाडं जोपासण्या संदर्भामध्ये? झाडं जोपासणारा वाद होतो म्हणजे काय, आता झाडं फार वाढलेली आहेत आणि मग हे माझं झाड, ते माझं झाड असं म्हणून आम्ही वाद करत असतो. म्हणजे झाड जोपासण्या संदर्भामध्ये ह्या झाडाला मी जोपासन, सर म्हणतात की मी त्या झाडाला जोपासन, अशा संदर्भामध्ये वाद होतो. परंतु मी झाड जोपासणार नाही या बाबतीत मात्र कधीही वाद होत नाही. आपल्यासोबत पाटील साहेबाची चिमुकली एक नात आहे, तिच्याशी चर्चा करणार. बाळा, आजी आजोबा तुझे एवढी छान छान मोठी मोठी झाडे लावतात, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तुझ्या प्रांगणामध्ये, तर त्यांना तू कशी मदत करतेस? मी पाणी घालते आणि गवत वगैरे काढते. बर, मला एक सांग, या झाडाच्या बाबतीत तुला काय वाटते? मला भाऊ नाही म्हणून मी रक्षाबंधनला राखी बांधते झाडाला. वा, व्हेरी गुड. म्हणजे प्रत्येक रक्षाबंधनला तू झाडांना राखी बांधतेस. म्हणजे किती सुंदर संदेशाची मुकलीच्या द्वारे आपल्याला खरा पाहायला तर दिला जातो की स्वतःचा भाऊ नसला तरी काही हरकत नाही, परंतु हे झाडच माझे भाऊ आहेत आणि हे झाडच माझी बहीण आहेत आणि प्रत्येक रक्षाबंधनला ही चिमुकली राखीसुद्धा बांधते. ठीक आहे, मी परत मॅडमकडे जातो. मॅडम, हे झाडं आपण एवढी सुंदररित्या संवर्धन केलं, झाडाचं सगळं केलं, तुमची स्वतःची नोकरी सांभाळून सुद्धा हे कसं काय शक्य आहे? आवड असली की सवड आपोआपच मिळते. मला झाडांची खूप आवड आहे. खरं म्हटलं तर सकाळी लोक नाश्त्यामध्ये पोहे वगैरे खात असतात, पण मी नाश्त्यामध्ये हे झाडाची पानं खाते पूर्ण. सकाळी उठले की मी लिंबाच्या झाडापासून, कडुलिंबाच्या झाडापासून सुरुवात करते. कडुलिंबाची पानं खाते, बेलाची पाने खाते, पेरूची पाने खाते. अगदी सगळे पानं खाणं हा माझा नाश्ता आहे आणि मला खूपच आवड असल्यामुळे वेळ तर काढतेच मी आणि वेळ त्याच्यामध्ये मिळतो. काम करत करतच मी हे पण काम करत असते. माझंही काम मी सांगितलं झाडाखाली बसूनच काम करते आणि त्याबरोबरच मी थोडं काम झालं की गवत काढते, स्वच्छता करते. झाडाची आवड आहे. झाडाची आवड कोणाला असणार नाही, झाडामुळेच आपण जगत आहोत, जिवंत आहोत. नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न घेतो मी. आपण शासकीय कर्मचारी आहात, एका केंद्राचे केंद्रप्रमुखसुद्धा आहात, जिल्हा परिषदामध्ये नोकरीसुद्धा आहे आपली. एवढं सगळं सांभाळत असताना आपल्या विभागातील, आपल्या आस्थापनेतील अधिकाऱ्यांची किंवा उच्च अधिकाऱ्यांची आपल्यावर काही प्रेरणा आहे का, किंवा त्यांच्यावर आपण प्रेरित झालात असेल तर कोणत्या अधिकाऱ्यावर आपण प्रेरित झालो? प्रेरणा म्हणायचं म्हटलंच तर मला अगोदरपासूनच झाडाची आवड आहे. मी झाडं जोपासलेली आहेत. त्यात भर म्हणजे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाताई गुगे ठाकूर मॅडम जे आलेले आहेत त्यांनी तर झाडाची प्रेरणा दिलीच आहे. माझं लातूर हरित लातूर हे त्यांनी म्हणजे त्यांचं बोधवाक्य आहे आणि त्यांना पूर्ण लातूर हरित करायचं आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आणखी मी जास्त प्रेरणेनं झाडं जोपासत आहे, झाडांची म्हणजे निगा राखत आहे. त्याचबरोबर आदरणीय शिक्षणाधिकारी आदरणीय फुटाणे मॅडम आहेत,
आदरणीय पंचायत समितीचे BO सर निवृत्ती जाधव साहेब आहेत. त्याचप्रमाणे माझे काही सहकारी आहेत. माझ्या केंद्रामधले आता केंद्रीय कासारखेडा येथील मुख्याध्यापक श्री शिवने सर आहेत. यांना पण झाडाची फार छान प्रकारे शाळेमध्ये त्यांनी माझ्या प्रेरणा किंवा आम्ही सतत त्यांना वारंवार सांगितल्यामुळे झाडाची जोपासना केलेली आहे. माझ्या पण बागेमध्ये ते घरी येतात आणि मार्गदर्शन करतात. मॅडम हे झाड असं करा, ते तसं करा, त्यांचाही मी सल्ला घेते. माझ्या ममदापूर केंद्रामध्ये रमजानपूर येथे गुत्ते सर हेडमास्टर आहेत. त्यांनी पण चांगल्या प्रकारे झाडाची जोपासना केलेली आहे. आणि बोकनगाव येथे पण श्री सुवर्णकर सरांनी चांगल्या प्रकारे झाडे लावलेली आहेत. भाडगाव येथे आहे. बामणी येथे पण विभूते मॅडम आहेत. त्यांनी पण झाडाची नर्सरी तयार केलेली आहे. विशेष सांगायचं म्हणजे मळवटी येथे माझ्या कासारखेडा केंद्रामध्ये साखरे साहेब राज्याध्यक्ष आहेत. त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे झाडं लावलेली आहेत. या सर्वांनी झाडाची प्रेरणा माझ्यापासून घेतलेली आहे आणि खूप छान झाडं लावलेली आहेत. त्याचा मला मनस्वी अभिमान आहे. मी झाडं लावलेली आहेत आणि आम्ही शाळेमध्ये सुद्धा हे उपक्रम घेतो की प्रत्येक मुलगा आणि एक झाड, एक मूल एक झाड, एक शिक्षक 10 झाडे हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आणि प्रत्येक शाळेमध्ये माझ्या केंद्रामध्ये झाडं लावली जात आहेत आणि झाडं जोपासण्याचे, झाडं जिवंत ठेवण्याचे आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे. असं म्हणतात की झाडे लावा, झाडे जगवा. यापुढे मी असे म्हणेन की झाडे लावा, झाडे जगवा आणि सृष्टी वाचवा, सजीव वाचवा. झाडं लावले तर सजीव वाचतील. नक्कीच. तर मॅडमचा हा छंदसुद्धा खूप छान आहे आणि मॅडमसुद्धा झाडं जगवा, झाडं वाचवा हे सुद्धा सांगतात. त्याचबरोबर मॅडमचं एक मला आवडलेली गोष्ट कोणती, तर एक मूल एक झाड तर एक शिक्षक 10 झाड. बरोबर आहे. शिक्षकापासून आधी सुरुवात करायला पाहिजे. ह्या आशयाच्या मॅडम आहेत. आपण पुन्हा परत पाटील सरांकडे जाणार आहोत. सर, एकंदरीत आता आपल्या मुलाखतीदरम्यान असं जाणवलं की आपण झाडाचे वृक्षप्रेमी आहात. भविष्यामध्ये अशी झाडं जगली पाहिजेत. तुमच्या पश्चात, तुमच्या नंतरसुद्धा झाडं जगली पाहिजेत, झाडं वाढली पाहिजेत. यासाठी आपले काय प्रयत्न आत्ता असणार आहेत, काय सांगाल एकंदरीत? थोडं पुढे या. हे पहा, आम्ही दोघं थोडं हटके कपल आहोत. आमच्या मिसेस 14 वर्ष भात खाल्ला नव्हता. जेव्हा गाणगापूरला गेलो आणि तिथं फक्त वरण भातच होता, तेव्हा तिथं खाल्ला 14 वर्षानंतर. मी माझ्या मुलाचं लग्न होऊन 9 वर्ष झालं कपडे वापरत, नवे कपडे घेतले नाहीत. काय घेतले नाहीत त्याचं कारण माझ्या एका मित्राला माहिती आहे, बाकी कोणाला माहिती नाही. माझ्या पत्नीला देखील माहिती नाही. हे हटके आहे थोडं. आणि मी माझे मूळ नेमणूक दिनांक झरी खुर्द 9 बुर्जाची झरी तिथं झाली. आणि त्या झरीची शाळा जी आहे, एक अतिशय जुना वटवृक्ष, जिल्ह्यातलं नव्हे महाराष्ट्रातलं, जे जगताप सरांनी मागे सांगितलं एक वटवृक्ष आहे, नाव सांगत नाही, तर त्या झरी खुर्दचं वटवृक्ष आहे. नाही 9 बुर्जाची झरी खुर्द तिथं ते आहे. त्या वृक्षाखाली आम्ही ज्ञान देण्याचं काम पहिल्या प्रथम मी केलंय. आणि लातूरून येणं जाणं होतं त्यावेळेस, आणि झाडाझुडपातून मी जात असताना वडवळच्या बेटाच्या बाजूनं जायचं. उत्तरा नक्षत्रामध्ये झरीखुर्दच्या मुलाची सहल संजीवनी बेट जे वडवळचं आहे तिथं न्यायची. आणि त्या बेटावर विविध वनस्पतीच्या, औषधी वनस्पतीची माहिती सांगायची. ती बेट आवडल्यामुळं माझी सून देखील वडवळ नागनाथचीच केली मी, त्या संपर्क त्या गावचा असल्यामुळं. आणि मी एवढं सांगू इच्छितो की जलतज्ञ जे राजेंद्र सिंहजी आहेत, ज्यांनी राजस्थानातल्या 7 नद्या प्रवाहित केल्या, त्यांना नोबेल मिळालं. ते मराठवाडाभर फिरली. त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातल्या लोकांना तुम्ही ऊस लावू नका. हे पहा, 4 ऊसाच्या दाटाला ट्रँकर एक पाणी लागते, पण एका ट्रँकरमध्ये अर्धा एकर तुषार सिंचन, ठिबक सिंचन, इस्रायलची पद्धत वापरून भाजीपाला काढू शकतो आपण. हे नवीन तंत्रज्ञान वसंतराव नाईकने हरित क्रांती सुरू केली कोकणामध्ये, पुणे मुंबईला. हे पहा, माझं स्पष्ट मत आहे, खेड्यामधले लोक सावली पिकावर पडते म्हणून झाडं तोडायला लागली, आणि शहरामधले लोक मिळेल त्या ठिकाणी झाडं लावायला लागली. पुण्याला गेलं तर किती झाडं दिसतात आपल्याला. आपल्या लातूरमध्ये पहा, परसबाग आहे, किती ठिकाणी लोक नाही तिथं झाड लावतात. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी जेव्हा रिटायर होईन, मला 10 एकर शेती आहे. माननीय माजी आमदार पाशा पटेल यांची प्रेरणा घेऊन मी काही शेतीवर बांबूची शेती करेन, साग लावेन, तुतीची शेती करेन, आणि काही 10 एकरमधल्या काही जमिनीवर औषधी वनस्पती लावेन. रामदेव बाबांनी गिलोय, कोरफड, आवळा,
याला एवढं अनन्यसाधारण महत्त्व दिलं. त्यामुळं त्या वनस्पती देखील आमच्या इथं आहेत. ते आम्ही दररोज त्याचा ज्यूस पितो. हां, आणि मी जेव्हा रिटायर होईन तेव्हा मी झाडं लावण्याचाच व्यवसाय छंद जोपासेन. याच्या पलीकडे मी दुसरं कोणतं काम करणार नाही असं ग्वाही देतो. नक्कीच. तर झाडं जोपासण्याचा जो छंद आहे तो मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपासेन असा निर्धार खरं पाहिलं तर सरांनी केलेला आहे. शेवटचा प्रश्न सर तुम्हाला विचारतो आता. या लातूर जिल्हा मराठवाड्यातला प्रमुख शहर आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये जंगलतोड वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात होते. ही जंगलतोड ही वृक्षतोड होऊ नये यासाठी आपण या जिल्ह्यातील संबंध बांधवांना काय संदेश द्याल? हे पहा, झाडं वास्तविक एक चांगली गोष्ट घडली गेली आहे की शेतीची अवजारं असेल, इमारतीचं जे काही साहित्य असेल, लाकडापासून तयार होणार आता बंद झालेलं आहे. ते सिमेंटचं किंवा लोखंडाचं होऊ लागले. तिथं झाडं तोडली कमी जाऊ लागलीत. ही एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु जी कागद निर्मितीसाठी असं मी ऐकलं मागं पेपरला की EVM निवडणुका घेतल्यामुळं कितीतरी हजार झाडं वाचले. मग शासन दरवर्षी मुलांना फुकट पुस्तकं देते, दरवर्षीच नवे देते. असं करू नये. शासनानं एक पुस्तक दिलं, ते पुस्तक एक किमान 3 वर्ष एका विद्यार्थ्याचं दुसऱ्या विद्यार्थ्याला द्यावं. त्याच्यामुळं पुस्तकाला जो लागणारा कागद आहे आणि त्या कागदासाठी तोडली जाणारी झाडं आहेत ती वाचतील अशी माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी मी एवढं सांगेन की मी जिथं जिथं जाईन तिथं झाडाचं महत्त्व सांगेन. मागच मी 2 केंद्रात बैठका घेतल्या, गादवड आणि हरंगुळला. त्या ठिकाणी झाडाचं महत्त्व सांगितलं आणि सगळ्यांना समजावून महत्त्व पटवून देऊन सांगितलं जिथं झाडं दिसतील, जो शिक्षक झाडं लावेल त्याचे शेअर चांगले लिहिले जातील. नक्कीच. तर खरं पाहिलं तर अधिकारी कर्मचारी असावा तर पाटील सरांसारखा का? कारण त्यांनी स्पष्ट सांगितले आपल्या म्हणण्यामध्ये की मी केंद्रप्रमुख जरी असलो तरी CR नावाची पद्धत असते आणि गोपनीय अहवाल नावाची एक पद्धत असते. तो गोपनीय अहवाल आणि CR मी तेव्हाच सकारात्मक देईन जेव्हा ते शिक्षकच झाडे लावतील आणि ज्या शिक्षकांनी जास्त झाडं लावली त्याच्यावर मी त्याचा CR, त्या शिक्षकांचा गोपनीय अहवाल मी सकारात्मकरित्या देईन असं म्हणलं. शेवटचा प्रश्न घेऊयात. एकंदरीत काय सांगाल आता आपल्याला शेवट करायचं, काय सांगाल? शेवट मी एवढं सांगू इच्छितो, जेव्हा 1972चा दुष्काळ पडला, धान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी नव्हतो, तेव्हा अमेरिकेचा गहू, मिलो, मका आली, त्याच्यामधूनच कल्ल्यामल्ले आला. परंतु अमेरिकेनं सांगितलं देताना आम्ही फुकट देणार. परंतु तुम्ही तुमच्या रुपयाचं डॉलरच्या प्रमाणात अवमूल्यन करा, रुपयाची किंमत कमी करा. मित्र हो, तेव्हा रुपयाची किंमत जी कमी झालेली आहे डॉलरच्या तुलनेत आणखी ती तशीच आहे. ती आट घालून भारताला, त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान माननीय स्वर्गीय इंदिरा गांधी होत्या, ना इलाजानं त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. लोक जगवायचे होते, नाही इलाजानं रुपयाचं अवमूल्यन करून त्यांनी धान्य दिलं. या प्रसंगी शेवटी एवढं सांगतो की माझी फक्त एवढी अपेक्षा आहे, माननीय BO साहेब, ED साहेब सगळ्यांनी माझ्या घराला भेट दिलेली आहे. EO मॅडमलाही एके दिवशी मी बोलवणार आहे. फक्त मला जी काही स्पर्धा ठेवली आहे कलेक्टर मॅडमनी, महिलांनी वृक्ष लावावं या संदर्भात, तर त्या स्पर्धेमध्ये आम्हाला बक्षीस नाही मिळालं तरी चालेल, पण कलेक्टर मॅडमनी आमच्या या बागेला, आमच्या घराला भेट द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. नक्कीच. पुन्हा आपण ताईकडे जाणार आहोत. ताई, तुम्ही एक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आहात, केंद्रप्रमुख आहात, एक चांगले अधिकारी आहात. काय संदेश द्याल झाडाच्या संदर्भात? झाडं लावली पाहिजेत यासाठी आपल्या महिला भगिनींना, महिला कर्मचाऱ्यांना व संबंध जिल्ह्यातील महिलांना काय संदेश द्याल? मी लातूर जिल्ह्यातील महिलांना हा संदेश देऊ इच्छिते की आता 21 तारखेला योगा दिन आहे. योग आपण कशासाठी करतो? आपली तब्येत चांगली राहण्यासाठीच करत असतो, आरोग्य चांगलं राहण्यासाठी. आणि त्या दिवशी दुसरा विशेष सण आहे वटपौर्णिमेचा. वटपौर्णिमेनिमित्त मी सर्व महिलांना लातूर जिल्ह्यात असे संदेश देऊ इच्छिते की त्यांनी वडाची पूजा करण्याऐवजी किमान 10 महिलांनी मिळून त्या दिवशी एक वडाचं झाड लावावं आणि वडाच्या झाडाची जोपासना करावी. हा संदेश मी त्यांना देईन, कारण वडाच्या झाडाचे खूप महत्त्व आहे. त्यानंतर यापुढे जाऊन मी असे म्हणेन की 5 ऑगस्टला
आपला श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. त्या दिवशी बऱ्याचशा महिला बेलाची पानं महादेवाला वाहत असतात. बेलाचे खूप महत्त्व आहे. पण त्यांनाही मी असा संदेश देईल की बेलाची पानं महादेवाला वाहत तुम्ही त्या दिवशी प्रत्येक महिलेने एक बेलाचं झाड लावायचा संकल्प करा आणि एक बेलाचं झाड लावा. त्याही पुढे 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन निमित्त आपण भावाला राखी बांधतो. त्या सणामागचा उद्देश असा आहे की आपल्या भावानं आपलं रक्षण करावं. पण मी असं म्हणेन की तुम्ही भावाला तर राखी बांधाच. भाऊ एकटं तुमच्या 1-2 बहिणींचं रक्षण करेल. पण त्या दिवशी तुम्ही एक झाड लावा की जे झाड पूर्ण सजीवसृष्टीचं रक्षण करू शकेल असं झाड आपण लावा. आणि असा संदेश मी देऊ इच्छिते की प्रत्येक सणाला, वाढदिवसानिमित्त म्हणा, काही कोणत्याही कार्यक्रमानिमित्त आपण प्रत्येकाने एक झाड लावावं. एक माणूस एक झाड, हे अशी साखळी चालू ठेवावी. प्रत्येक रक्षाबंधनाला एक झाड लावून एक भाऊ समजून त्याचं संवर्धन करावं, त्याला जोपासावं. कारण खरा भाऊ कितपत आपल्या पाठीमागं उभं राहील हे सांगता येत नाही, परंतु झाड नक्कीच आपल्या पाठीमागं उभं राहतं. झाडापासून नक्कीच आपल्याला काही ना काही मिळतं. झाड आपलं संरक्षण करतं, हाही संदेश मॅडमने दिला. त्याचबरोबर वटपौर्णिमेला सुद्धा वडाच्या फांद्या किंवा वडाची फांदी तोडून त्याला फेऱ्या घालण्यापेक्षा एक वडाचं झाड लावावं. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने एक धार्मिकतेसोबतच बेलाचं झाड लावून बेलाच्या झाडाचं सुद्धा संवर्धन करावं असाही संदेश दिला गेला आहे. आणि या दाम्पत्याची एक इच्छा आहे, ज्या आपल्या जिल्ह्याच्या ज्या जिल्हाधिकारी आहेत, अत्यंत हुशार, अत्यंत कार्यतत्पर असणाऱ्या जिल्हाधिकारी म्हणून वर्षा ठाकूर घुगे यांचं नाव घेतलं जातं. त्या वर्षा मॅडमनी यांच्या एक वेळ घराच्या बागेला, घराच्या प्रांगणात जे झाडं लावले त्या झाडांना भेट द्यावी अशी या दाम्पत्याची इच्छा आहे. नक्कीच जिल्हाधिकारीसुद्धा भेट देतील. खरं पाहिलं तर वन कायदा 1988च्या वन कायदा 1988 नुसार 30% परिक्षेत्रावरती वनक्षेत्र असलं पाहिजे, परंतु या मराठवाड्यामध्ये फक्त 4.9% क्षेत्रावरती वनक्षेत्र आहे. अत्यंत कमी प्रमाणात हे वनक्षेत्र आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट पर्जन्यमानावर सुद्धा होणार आहे. आणि औरंगाबाद विभाग बघितला, आपला लातूर जिल्हा औरंगाबाद विभागामध्ये येतो. औरंगाबाद विभाग जर पकडला तर त्यामध्ये 7.9% इतकंच वनक्षेत्र आहे. आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे. येणाऱ्या काळामध्ये पर्जन्यमान चांगलं असावं, जलगर्भसाठा वाढावा, त्याचबरोबर पक्षी फळे हे सुद्धा बहरावी फुलावी असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे. या दाम्पत्याकडे किती सकारात्मक दृष्टिकोनातून जनता पाहणारे हे मात्र आपल्याला लक्ष ठेवावं लागणार. माझे सहकारी व्यंकटेश नरसिंगेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, श्रीनगर, लातूर.